खासदार नवनीत राणांना रोखण्यासाठी शिवसैनिकांची फिल्डिंग। नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवरती जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत। मातोश्री बाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा चंग बांधलेल्या खासदार नवनीत राणा यांना मुंबईत शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनी आपण मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असे सांगत शिवसेनेला जाहीर आवाहन दिलं। त्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी मुंबईत फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे अमरावतीमध्ये देखील शिवसैनिकांकडून राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात। शिवसैनिकांनी सर्व शक्यता गृहीत धरून राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी तयारी सुरू केली आहे। या सगळ्यानंतरही राणा दाम्पत्य मातोश्रीच्या परिसरात पोहोचल्यास मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय। हनुमान जयंतीच्या दिवशी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अमरावतीमध्ये हनुमान चालीसा पठण केले होते। यावेळी त्यांनी शिवसेनेला जाहीर आव्हान दिलं होतं। शिवसैनिकांनी मला तारीख आणि वेळ सांगावी, मी त्या दिवशी मातोश्रीवरती येऊन हनुमान चालीसेचं पठण करेन, अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेविरोधात दंड ठोपटले होते। मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, त्यामुळे या दोघांची ताकद माझ्या पाठीशी आहे। याशिवाय संकटमोचक हनुमानही माझ्या पाठीशी आहेत, असेही नवनीत राणा यांनी म्हटलं होतं। हमारे जो प्रथम नागरिक है महाराष्ट्र के, ऐसे हमारे मुख्यमंत्री, उन्होंने हनुमान चालीसा का वाचन करना चाहिए, हनुमान चालीसा पढ़नी चाहिए। पर प्रथम नागरिक हैं, उसके बावजूद वो हनुमान चालीसा संकट मोचन के मंदिर वो दर्शन को भी नहीं गए। जो 7.5 और ग्रहण हमारे महाराष्ट्र को मुख्यमंत्री द्वारा लगा हुआ है, उसको कहीं ना कहीं इससे बाजू में लेके जाना था, इसलिए हमने भी आग्रह किया कि आपने हनुमान चालीसा पढ़ना चाहिए। नवनीत राणांच्या आव्हानानंतर शिवसैनिकांचा नवनीत राणांना इशारा। नवनीत राणा यांनी डिवचल्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी शिवसैनिक मातोश्रीच्या परिसरात जमले होते। त्यावेळी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला तुम्ही मातोश्रीवरती येऊनच दाखवा, ते परत कसे जातात हे आम्ही पाहतो, असे आव्हान दिलं होतं। यावेळी शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले होते। त्यांच्याकडून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती। त्याने इथे आव्हान दिलंय, मग आता घरामध्ये बिळामध्ये का बसलाय? आम्ही पोलिसांना विनंती केली की 5 मिनिटं पोलिसांनी बाजूला व्हावं। तो रवी राणा आणि शिवसैनिक बघून घेतील, मग काय तुम्हाला आत टाकायचं टाका। कोणाला स्टंटच करायचे असतील, आता सिनेमातले लोक आहेत ते, त्यांना स्टंटचा अनुभव आहे, स्टंट करू द्या। या स्टंटने काही फरक पडत नाही। त्यांना मुंबईचं पाणी माहीत नाही अजून शिवसेनेचं काय आहे ते, पण करू द्या त्यांना स्टंट जे काय करायचे आहेत ते। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर जाण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याचं समजतंय। त्यांनी कोणतीही सुरक्षा न घेता विमानाने मुंबईत प्रवेश केलाय। हनुमान चालीसा म्हणण्यासाठी राणांसोबत 500हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत। यामुळे मातोश्री बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। शिवसैनिक राणा दाम्पत्याचा विरोध करण्यासाठी आक्रमक झालेत। त्यामुळे राणा दाम्पत्य मातोश्रीवरती पोहोचणार आहेत का, हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, मुंबई।